नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। आज विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। पहिला दिवस जो आहे तो अजितदादांच्या अपघाती निधनाचा शोक प्रस्तावावरती गेला। सर्व मंत्र्यांनी आमदारांनी त्यांचा शोक प्रस्ताव जो आहे तो मांडला। नेते गहिवरलेले पाहायला मिळाले, त्यावरती बोलताना पाहायला मिळाले। उद्धव ठाकरे असतील किंवा अजितदादांच्या पक्षातील नेते असतील, राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या पक्षातील नेते असतील, जवळजवळ सगळेच गहिवरले होते। आज मात्र अजितदादांच्याच पक्षातील जे मंत्री नरहरी झिरवळ आहेत त्यांच्या प्रकरणाला घेऊन आज महत्त्वाची घडामोड घडायला सुरुवात झालेली आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी पुढची चाल त्यांची काय आहे, कोणत्या विषयावरती ते सत्ताधाऱ्यांना घेणार आहेत हे दाखवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। झालं असं, आज दुसऱ्या दिवशी विरोधी बाकावरील नेते जे आहेत ते आपल्याला पायऱ्यांवरती पाहायला मिळाले। आणि जेव्हा ते पायऱ्यावरती आले त्यांनी हातामध्ये बॅनर घेतलेले, मोठमोठ्या घोषणा होत होत्या। झिरवळ प्रकरणांवरती जे लाच प्रकरण जे झालेलं आहे, म्हणजे लिपिक ढेरंगे यांनी जी लाच घेतली, मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील हा प्रकार होता। म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयातील त्या खात्यातील हा जो प्रकार जो आहे तो फक्त आणि फक्त जे मेडिकल परवाना जो असतो तो पुन्हा चालू करण्यासाठी हा परवाना जो आहे तो त्यासाठी लाच घेतानाचा प्रकार घडलेला मंत्रालयात। आणि त्यानंतर याच प्रकरणावरून आज विरोधकांनी दाखवून दिलं की हा विषय जो आहे हा काही साधा सुद्धा राहणार नाहीये। आम्ही मंत्री नरहरी झिरवळ जे आहे त्यांचा राजीनामा मागून राहणार आहे। आतापर्यंत या घटनेमध्ये अपडेट काय झालेला आहे तर लिपिक ढेरंगे जे आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे। त्याचबरोबर मंत्री नरहरी झिरवळ यांनी त्यांचे सचिव जे आहेत त्यांना देखील बडतर्फ केलेला आहे, त्यांच्या कामापासून निलंबित केलेलं आहे। आणि आता यापुढे विरोधी बाकांवरील नेते जे आहेत ते विधान भवनात आले आणि त्यांनी ही बॅनरबाजी करत झिरवळांचा राजीनामा मागितलेला आहे। नेमकं काय काय घडलेलं आहे त्याचे काही फुटेजेस आमच्याकडे आहेत, ते आपण पाहूया। काय नारे दिले गेलेत ते देखील आपण पाहूया। तर अशा प्रकारे ही जी घटना जी आहे ती 11 वाजताच्या दरम्यान सकाळी घडलेली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यावरती ही घटना घडलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही घोषणाबाजी होत असताना सुनेत्राताई यांनी विधान भवनात एंट्री केली होती। ते त्यांच्या मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर विधान भवनात येत होते आणि दाखल होताना ते त्या बाजूने देखील गेलेले आहेत, त्या घोषणाबाजी सुरू असताना बाजूने गेलेले आहेत। म्हणजे एकूणच काय तर विरोधी बाकांनी हे ठरवून ठेवलेलं होतं की या वेळेला जे मंत्री येत आहेत किंवा सुनेत्राताई त्यांच्याच पक्षातील नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावरती या विषयावरून दबाव टाकला जाईल, हे त्यांना इथूनच दाखवून देण्याचा प्रयत्न होता असं कुठेतरी आता दिसून येत आहे। विरोधी बाकाचे नेते जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात ही घोषणाबाजी केली, सुनेत्राताई बाजूने गेल्या। आता पुढे जाऊन अधिवेशनामध्ये देखील याच विषयावरून मोठ्या प्रमाणात घेरलं जाऊ शकतंय, सत्ताधाऱ्यांना घेरलं जाऊ शकतंय। आता सत्ताधारी यांनी सदर प्रकरणातील जे लिपिक आहेत आणि इतर जे सचिव आहेत त्यांच्यावरती कारवाई तर केलेली आहे, मात्र राजीनामा घेणार का, मंत्र्यांचा राजीनामा घेणार का, हा जो विषय आहे तो पाहण्यासारखा असेल। आतापर्यंत अजितदादा जे होते ते ठाम निर्णय त्यांचं जे काही आहे ते सांगत होते। या प्रकरणामध्ये यावरती कारवाई झालेली आहे, राजीनामा घेतला नाही जाणार तर ते स्पष्ट बोलत होते। मात्र आता या प्रकरणामध्ये काय घडामोड घडते ते देखील पाहण्यासारखं असेल। दरम्यान या संदर्भातील अपडेट्स आम्ही पुढे देणार आहोत। विधान भवनामध्ये एकूण एक जे अपडेट्स घडतात ते देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।